त्याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे बाकीचे 11 भाव कुंडलीतले हे रिझल्ट्स देतात आणि फक्त एकमेव हा भाव आहे की हा रिझल्ट घेतो. खांदा असल्यामुळे याला हाऊस ऑफ मेडल्स देखील बोललं जातं. तर खांद्यावर किती मेडल्स लागणार आहेत, कुठल्या क्षेत्रातून लागणार आहेत हे देखील आपल्याला या स्थानावरून बघता येतं. ज्याप्रमाणे एखादा गुन्हा केलेला आहे आणि त्याच्यातून आपल्याला सुटका पाहिजे तर जामीन द्यावी लागते 10,000 रुपयाची, 50,000 रुपयाची गुन्ह्याप्रमाणे. तसंच आपल्याला अडचणीतून आपल्याला बाहेर निघताना पुण्याची जामीन द्यावी लागते. त्यामुळे रोज एक पुण्य करा. याला प्रामुख्याने मृत्यूभाव असा बरेच ग्रंथांमध्ये उल्लेख आहे. पण मी जे बघितलं तर हा मृत्यूभाव नाही आहे, तर हा आयुभाव आहे मी म्हणेल. कारण आयु व्यक्तीची किती आहे हे हा भाव दर्शवतो. ओव्हरऑल व्यक्तीला लाईफमध्ये किती स्टेटस मिळणार आहे हे देखील आपल्याला बघता येतं. या स्थानाला हाऊस ऑफ मल्टिप्लिकेशन देखील म्हटलं जातं. नमस्कार, मी सुहास वसंत जोशी तथास्तु चॅनलमध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. मागच्या भागाला दिलेला अभूतपूर्व प्रतिसादासाठी सर्व श्रोतावर्गाचे मी धन्यवाद व्यक्त करतो. आणि बोलल्यासारखं आपला पुढचा एपिसोडमध्ये आज आपण 12 भाव जे कुंडलीचे आहेत, जिथे 12 राशी विराजमान होतात, तर 12 राशींच्या आधी 12 भावांमध्ये काय एनर्जी आहे याच्यावर आपण आज प्रकाश टाकू. प्रथम भाव, फर्स्ट हाऊस, लग्नभाव, तनुभाव या नावाने देखील या स्थानाला संबोधलं जातं. लग्नभाव, लग्न म्हटलं की आपल्याला पटकन डोक्यात येईल की विवाह, पण हे विवाह नसून लग्न म्हणजे शरीर. ज्या जातकाची ही कुंडली आहे त्या जातकाचं शरीर कसं असेल, त्याची हेल्थ कशी असेल, त्याचं ओव्हरऑल लाईफमधला प्रवास कसा राहील, संपूर्ण जीवन, त्याचं चरित्र, सर्व गोष्टी आपल्याला प्रथम स्थानावरून बघता येतात. व्यक्तीला मिळणारं ओव्हरऑल लाईफमध्ये नेम, फेम या गोष्टी, त्याचं पुरुषार्थ, सर्व गोष्टी प्रथम स्थान दर्शवत आहे. आपलं कपाळ, आपलं स्कल, मेंदू या गोष्टी दर्शवणारा हा भाग आहे. हा भाव पूर्ण 12 भावांमध्ये सर्वात महत्त्वपूर्ण भाव, कारण ज्या जातकाची कुंडली आपण बघतोय त्या स्वतः जातकाला हे प्रथम भाव दर्शवतोय. आज जे अत्यंत याचं महत्त्वपूर्ण म्हणून उल्लेख केला जातो त्याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे बाकीचे 11 भाव कुंडलीतले हे रिझल्ट्स देतात आणि फक्त एकमेव हा भाव आहे की हा रिझल्ट घेतो. आज या स्थानाची शुभफळं मिळवण्यासाठी सूर्याचा मंत्रजाप आणि कपाळावर आपल्याला काही गंध, ज्या प्रकारची राशी आणि जो ग्रह आला आहे त्याप्रमाणे आपल्याला गंध लावून या स्थानाची शुभफळं, उदाहरणार्थ केसरचा टिळा, दुधाचा टिळा, हळदचा टिळा या गोष्टी आपण माथ्यावर आपल्या कपाळावर लावून या स्थानाला बलशाली करू शकतो. द्वितीय स्थान, सेकंड हाऊस, याला द्वितीयेश, कुटुंबेश, धनेश अशा वेगळ्या वेगळ्या नावांनी संबोधलं जातं. हा आपल्या जातकाच्या संपूर्ण कुटुंबाला दर्शवणारा हा भाग आहे. कुटुंबातले सदस्यांना दर्शवणारा भाग आहे. व्यक्तीला लहानपण त्याचं कसं गेलं आहे हे देखील या स्थानावरून बघता येतं. व्यक्तीला मिळालेले संस्कार कसे आहेत हे आपल्याला या स्थानावरून बघता येतात. वाणी व्यक्तीची कशी आहे, त्याचा बँक बॅलन्स किती आहे, तो आयुष्यात बचत किती करणार आहे, त्याला संपत्ती किती मिळणार आहे, त्याच्याकडे व्हॅल्युएबल्स, जेम्स अँड ज्वेलरी, त्याच्याकडे दागिने, दागदागिने हे किती असणार आहेत. चेहरा, दात, हास्य, स्माईल, डोळे या गोष्टी देखील आपल्याला द्वितीय स्थानावरून बघता येतात. या स्थानाला बलशाली करण्यासाठी आपण आपला आहार सात्विक ठेवणं गरजेचं आहे. आणि प्रथम आहार म्हणून रोज सकाळी गोमूत्राचं सेवन, मधाचं सेवन, दही साखर किंवा देवाच्या समोर जो नैवेद्य आपण दाखवला आहे तो खाऊन देखील आपण याची शुभफळं घेऊ शकतो. आणि लहानपणी टीनेजमध्ये आज जसं आपण काही लेप लावायचो घरगुती, तर हे लेप घरगुती बेसनचा असेल किंवा चंदनचा असेल तर यांनी देखील द्वितीय स्थान आपलं बलशाली करता येतं. तृतीय स्थान
थर्ड हाऊस, याला तृतीयेश, पराक्रमेश या नावाने संबोधलं जातं. व्यक्तीचा पराक्रम या स्थानावरून आपल्याला बघता येतं. व्यक्ती कुठल्या क्षेत्रात एफर्ट्स घेणार आहे, किती एफर्ट्स घेणार आहे, त्या एफर्ट्समुळे आयुष्याची दिशा कुठल्या दिशेला जाणार आहे हे या आपल्याला स्थानावरून बघता येतं. व्यक्तीचं कम्युनिकेशन कसं आहे हे स्थान दर्शवतं आहे. मास कम्युनिकेशन, मार्केटिंग, सेल्स हे या स्थानावरून आपल्याला बघता येतं. व्यक्तीचा शेजार धर्म कसा असणार आहे, व्यक्ती जिथेही वास्तव्य करेल त्याला आजूबाजूला काय मिळणार आहे हे तृतीय स्थान दर्शवतं आहे. आज प्रवचन, कन्सल्टेशन या गोष्टी देखील तृतीय स्थानामध्ये बघता येतात. सिबलिंग्स, भावंड, शॉर्ट ट्रॅव्हल्स या गोष्टी या स्थानावरून बघता येतात. प्रिंटिंग, रायटिंग, हॅबिट्स, कन्सल्टेशन, ओव्हरऑल कम्युनिकेशन, मास कम्युनिकेशन. जातकाचा सासरा, फादर इन लॉ या स्थानावरून आपल्याला बघता येतात. आपला हात, आपला खांदा असल्यामुळे याला हाऊस ऑफ मेडल्स देखील बोललं जातं. तर खांद्यावर किती मेडल्स लागणार आहेत, कुठल्या क्षेत्रातून लागणार आहेत हे देखील आपल्याला या स्थानावरून बघता येतं. आपलं मोबाईल, आपलं घड्याळ हे देखील हे स्थान दर्शवतं. तृतीय स्थानाला बलशाली करण्यासाठी आज प्रत्येक महिना, 2 महिना, 3 महिन्यातून व्यक्तीने एक 100-200 किलोमीटरची एक राईड कुठेतरी ट्रॅव्हल करणं यांनी देखील हे स्थान आपल्याला बलवान करता येतं. हॉबीज, स्किल्स या गोष्टी आपल्याला तृतीय स्थानावरून बघता येतात. तृतीय स्थानाला बलशाली करण्यासाठी तुम्ही आपले जे हॉबीज आहेत याला जोपासणं हे खूप महत्त्वाचं आहे. चतुर्थ स्थान, फोर्थ हाऊस, याला चतुर्थेश याच्या मालकाला संबोधलं जातं. सुखेश देखील बोललं जातं. हाऊस ऑफ कम्फर्ट्स, ओव्हरऑल माणसाच्या आयुष्यामध्ये किती सुख आहे, कुठल्या क्षेत्रात त्याला सुख मिळणार आहे, कुठल्या लोकांकडून त्याला सुखाची अनुभूती मिळणार आहे हे या स्थानावरून आपल्याला बघता येतं. मातेला दर्शवणारा हा भाग आहे. मातेचं आयुष्य कसं असेल, माता कशी असेल हे आपल्याला या स्थानावरून बघता येतं. प्रॉपर्टी, वाहन या गोष्टी या स्थानावरून बघता येतात. तर प्रॉपर्टीच्या याच्यात रिअल इस्टेटमध्ये व्यक्तीला किती धन मिळू शकतं, आज वाहनच्या क्षेत्रामध्ये वाहन सुख किती आहे, वाहनच्या बिझनेसमध्ये त्याला काही फायदा आहे का हे आपल्याला या स्थानावरून बघता येतं. छाती, हार्ट, हृदय या गोष्टी चतुर्थ स्थान दर्शवतो. शिक्षणाची देखील काय क्वालिटी व्यक्तीची आयुष्यात असणार आहे हे आपल्याला या स्थानावरून बघता येतं. या स्थानाला आपल्याला बलशाली करण्यासाठी आपण मातेची सेवा करून या स्थानाला बलशाली करू शकतो, याच्यापासून शुभलाभ घेऊ शकतो. पंचम स्थान, फिफ्थ हाऊस, याच्या मालकाला पंचमेश म्हणून संबोधलं जातं. याला संतती स्थान देखील म्हटलं जातं. तो व्यक्तीला किती संतती होणार आहे, त्याला संततीचं आयुष्य कसं असेल या गोष्टी पंचम स्थान आपल्याला दर्शवतो. आपली शाळा, कॉलेज, शालेय जीवन, आपलं ज्ञान, मंत्रजाप या गोष्टी देखील पंचम स्थान दर्शवतो. आपले काकू, वहिनी या नातेवाईक आपल्याला बघता येतात पंचम स्थानावरून. पंचम स्थानाला बलशाली करण्यासाठी सूर्याचं मंत्रजाप आणि त्या घरामध्ये जी कुठली राशी आली आहे त्या राशीच्या मालकाचा मंत्रजाप, हे अगदी साधे, सरळ, सोपे उपाय आपण करू शकतो. हा अत्यंत महत्त्वाचा भाव आहे, कारण इथे पूर्व पुण्य ही आपली आधीच्या जन्मांची संचित आहे. आपले जे पुण्यकर्म आपण केले आधीच्या जन्मांमध्ये ते इथे संचित असतात. आणि जेव्हा कधी आपण काही अडचणीत असतो त्यावेळेस हेच पुण्यकर्मांच्या मुळे आपण त्या अडचणीतून बाहेर येतो. नवम स्थान जे भाग्यस्थान आहे त्याच्यापासूनचं नवम आहे, तर त्यामुळे भाग्याचं भाग्य आहे हे, याच्यावरून फ्युचर देखील आपल्याला कळतं कुंडलीचं. पंचम स्थान
हे आपले क्रिएटिव्हिटी, आपले स्किल्स हे देखील दर्शवतं. आपल्याला तृतीय स्थान हे रायटिंग आहे, तर तृतीयापासून तृतीय आहे, तर इथे ऑथर व्यक्ती बनेल का नाही हे देखील आपल्याला कळतं. पंचम भाव जे संचित आपले पुण्यकर्म असतात, तर आपण जेव्हा लहानपणी एखादी आपण काही चूक केली आहे आणि आता आपला आईवडील किंवा गुरुजन आपल्याला मारतील किंवा आता काहीतरी आपल्याला आरडाओरडा होणार आहे, तर अशा वेळेस आपण देवाला तेव्हा पूजा करतोय नाही करत आहे याचा संबंध नाही, पण प्रत्येकजण देवाला मनातून प्रार्थना करतो की एवढ्या वेळेस मला वाचव. आणि हे जेव्हा आपण देवाला मागणं करतो आणि न कळत देव आपल्यासाठी आपल्याला त्या त्रासातून त्या याच्यातून बाहेर काढतो, तर त्यावेळेस आपले काही पुण्य खर्च होतात आणि त्या त्रासातून आपल्याला बाहेर काढलं जातं. आज ज्याप्रमाणे एखादा गुन्हा केलेला आहे आणि त्याच्यातून आपल्याला सुटका पाहिजे, तर जामीन द्यावी लागते 10,000 रुपयाची, 50,000 रुपयाची गुन्ह्याप्रमाणे. तसंच आपल्याला अडचणीतून आपल्याला बाहेर निघताना पुण्याची जामीन द्यावी लागते. त्यामुळे रोज एक पुण्य करा कमीत कमी, आणि आपलं संचित जे पुण्यकर्म आहे ते रोज वाढवत राहा. बॉडी पार्टमध्ये, शरीरामध्ये हार्टचा काही भाग आणि आपला पोटाचा काही म्हणजे लहान आतडी ही पंचम भावातनी आपल्याला बघता येते. आपली जी नावी आहे ती देखील पंचम भाव आहे. तर या स्थानाला बलवान करण्यासाठी जो मंत्रजापाचा उपाय आहे त्याच्याच बरोबरीने तुम्ही नावीमध्ये काही इत्र लावले सुगंधित, आणि रात्री झोपताना तुम्ही तूप किंवा वेगळे प्रकारचे तेल, ज्या प्रकारची राशी तिकडे आलेली आहे, जे ग्रह आलेले आहेत, त्या प्रकारे तुम्ही काही गोष्टी नावीमध्ये रात्री झोपताना टाकून हे पंचम स्थान बलशाली करू शकता. षष्ठ स्थान, 6th हाऊस, या स्थानाच्या मालकाला षष्ठेश म्हटलं जातं. षष्ठ स्थानामध्ये आपल्याला रोग, ऋण, रिपू, शत्रू, बाधा, ऑब्स्टेकल्स, पोलीस कंप्लेंट, कोर्ट कचेरी, सेवा, जॉब, नोकरी परमनंट मिळेल, कुठल्या क्षेत्रात नोकरी मिळेल, नोकरी टेम्पररी असेल, सेवा हा एक मोठा ॲट्रिब्यूट या स्थानाचा आहे. आपण कुणाला सेवा द्यायला पाहिजे हे आपल्याला हे स्थान दाखवतं. या स्थानाची शुभफळं मिळवण्यासाठी ज्याही राशी इथे आलेली आहे त्या राशी ज्या नातेवाईकांना संबोधन दाखवते त्या लोकांची सेवा आपण केली पाहिजे. आज मोठी आतडी, पोटाचा जो मोठ्या आतडीचा भाग आहे तो या स्थानाच्या रिलेटमध्ये आपण बघतो. याच्यामध्ये साधारणतः आपल्याला पोटाचे जे काय विकार होतात ते षष्ठ स्थानावरून बघता येतात. कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स हा जो आज बरेचसे 80% मुलं आज MPSC, UPSC याचे जे तयारी करत आहेत, तर त्यांना मला सांगायचं आहे की षष्ठ स्थान जोपर्यंत तुमचं बलवान नाही आहे तर तुम्ही हे एक्झाम्स क्रॅक नाही करू शकत. तर या षष्ठ स्थान हे कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्ससाठी आपण प्रामुख्याने बघितलं जातं, आणि त्याला तुम्ही बलशाली करण्यासाठी तुम्ही सेवा जास्तीत जास्त आपल्या हातून घडावी इतरांची, या दृष्टीने तुम्ही कार्य करा. सप्तम भाव, विवाहस्थान, 7th हाऊस, याच्यावरून आपण वैवाहिक जोडीदार आपल्याला कसा मिळणार आहे, कुठून मिळणार आहे, कुणाच्या मध्यस्थीने मिळणार आहे, या गोष्टी बघितल्या जातात. वैवाहिक जीवन आपलं कसं असेल, आपला व्यापार हा कुठला असू शकतो, व्यापारमध्ये किती आपल्याला लाभ होणार आहे, व्यापारमध्ये क्लायंट आपल्याला कुठल्या दिशेने कुठल्या लेवलचे आपल्याला मिळणार आहेत, बिझनेसमध्ये जो ट्रॅव्हल होणार आहे आपला तो देखील सप्तम स्थानावरून आपल्याला बघता येतं. आपले अपोनंट्स, कारण प्रथम स्थान जे आहे त्याच्यापासून अगदी समोरचं हे स्थान आहे, तर हे आपल्या अपोनंट्सला दर्शवतं आहे. प्रथम स्थानाला एक पूर्णत्व देणारं कधीही सप्तम स्थान असतं. कुठलाही भाव दुसरा आहे, तिसरा आहे, चौथा, याच्यापासून सप्तम भाव जो आहे तो त्या भावाला पूर्णत्व देत असतो. दुसरी संतती जी व्यक्तीला होणार आहे जातकाला, ती देखील सप्तम स्थानावरून बघता येते. सप्तम स्थान आपल्याला बॉडी पार्ट्समध्ये
जो प्रायव्हेट पार्ट आहेत आपले सेक्शुअल ऑर्गन्स, आपलं लिव्हर, किडनी, बेल्टचा जो एरिया असतो हा सप्तम स्थान गवन करतो. अष्टम स्थान 8th हाऊस, याच्या मालकाला अष्टमेश म्हणून संबोधलं जातं. याला प्रामुख्याने मृत्यूभाव असा बरेच ग्रंथांमध्ये उल्लेख आहे, पण मी जे बघितलं तर हा मृत्यू भाव नाही आहे, तर हा आयुभाव आहे मी म्हणेल. कारण आयु व्यक्तीची किती आहे हे हा भाव दर्शवतो आहे. या भावामध्ये आपल्याला सासूरवाडी, सासरचे लोक, अनअर्न्ड मनी हा देखील एक मोठा ॲट्रिब्यूट आहे या स्थानाचा. त्यामुळे या स्थानामध्ये इन्शुरन्स हे आपण बघू शकतो. पैतृक संपत्ती जी अचानक आपल्याला मिळणार आहे, अचानक धनलाभ हा अष्टम भावावरून बघता येतो. हे प्रामुख्याने पीडा देणारं स्थान आहे. माणसाच्या आयुष्यात कुठून पीडा येणार आहेत, अचानक पीडा ज्या येणार आहेत ते कुठून येणार आहेत हे आपल्याला बघता येतं. ॲक्सिडेंट्स लाईफमध्ये आपल्याला जे होणार आहेत आणि ॲक्सिडेंटमुळे जे हॉस्पिटलायझेशन होणार आहे, ऑपरेशन होणार आहे, त्या गोष्टी आपल्याला अष्टम स्थानावरून बघता येतात. अपमान व्यक्तीचा कुठे होऊ शकतो हे देखील आपल्याला अष्टम स्थानावरून बघता येतं. ऑकल्ट सायन्स, तंत्रविद्या, ज्योतिषविद्या, जादूटोना या सर्व गोष्टी अष्टम स्थानाच्या अंडर येतात. व्यक्ती ज्योतिषी बनू शकणार आहे का नाही हे अष्टम स्थान दर्शवतं. या स्थानाला तुम्हाला चांगले गुण लाभ मिळवण्यासाठी आणि याच्यातले जे काही अवगुण आपण बघितले हे दूर करण्यासाठी तुम्ही जो कोण आपला गुरु आहे त्याची जेवढी तुम्ही सेवा कराल, त्याच्या पायांना तुम्ही जेवढं चेपाल, त्याला सेवा द्याल, तेवढं हे स्थान तुम्हाला शुभ फळं देईल. अष्टम स्थान हे विहीरला देखील दाखवतं. अष्टम स्थान व्यक्तीच्या आयुष्यातले जे स्कॅन्डल्स आहेत ते कधी ओपन होतील, कुठल्या क्षेत्रात त्याचे स्कॅन्डल्स आहेत याचा देखील आपल्याला अंदाज लावता येतो. व्यक्तीचा पृष्ठभाग, गुद्धद्वार हे अष्टम भावावरून आपल्याला बघता येतं. 9th हाऊस, याच्या मालकाला नवमेश म्हणून संबोधलं जातं. भाग्येश देखील याला काही लोक म्हणतात, कारण हे भाग्याचं स्थान. व्यक्ती किती भाग्यशाली आहे, व्यक्तीचं भाग्य कुठे उजळणार आहे, कुठल्या क्षेत्रात त्याला भाग्याची साथ मिळणार आहे, या गोष्टी हे स्थान दर्शवत आहे. आपले वडील, आपले पूर्वज, ओव्हरऑल लिनिएज जातकाचं हे देखील नवम स्थानावरून बघता येतं. व्यक्तीचे प्रिन्सिपल्स लाईफमध्ये काय आहेत, व्यक्तीला मॉरॅलिटी किती आहे हे नवम स्थान दाखवतं. त्याच्या आयुष्यात येणारे गुरु, गुरुतुल्य लोक हे त्याला कशी आणि कधी भेटणार हे देखील नवम स्थान आपल्याला दाखवतं. नवम स्थान हे धर्मस्थानाला देखील दाखवतं, मंदिरं, धर्मस्थान. तर नवम स्थानाची शुभफळं मिळवण्यासाठी रोज नियमित तुम्ही कुठल्याही घराजवळच्या मंदिरामध्ये रोज दर्शनासाठी जा. नवम स्थान तुमचं हळूहळू बलशाली व्हायला लागेल. नवम स्थान आपलं मांडी, थाईज याला रिप्रेझेंट करतं. नवम स्थान जी व्यक्ती उच्च शिक्षित आहे त्याच्यासाठी पण एक महत्त्वाचं स्थान ठरतं. इथे उच्च शिक्षण व्यक्तीला किती मिळणार आहे हे देखील नवम स्थान दर्शवतं. दशम भाव 10th हाऊस, याच्या मालकाला दशमेश म्हणून संबोधलं जातं. काही लोक याला कर्मेश देखील म्हणतात, कारण हे कर्माचं स्थान आहे. आज प्रोफेशनचं स्थान आहे. माणूस काय प्रोफेशन करणार आहे, काय व्यवसाय करणार आहे, त्याचं व्यवसायाचं ठिकाण कुठे असणार आहे, कसं पद्धतीचं तिथे ॲटमॉस्फिअर असणार आहे, या गोष्टी आपल्याला दशमस्थान दर्शवतं. किती व्यक्तीला पॉवर आयुष्यामध्ये मिळणार आहे, सत्ता, गव्हर्मेंट, हे देखील दशमस्थान दाखवतं. व्यक्तीचा संपूर्ण जीवनाचा जो कर्मचक्र आहे तो कुठल्या कशाच्या भोवती फिरणार आहे हे आपल्याला दशमस्थानावरून बघता येतं. व्यक्तीची सासू कशी असणार आहे, व्यक्तीचं वैवाहिक सुख कसं असणार आहे हे देखील दशमस्थान दर्शवतं. शरीरातला गुडघा हा एक महत्त्वपूर्ण भाग हा दशमस्थानाच्या अंडरमध्ये आपल्याला बघता येतो. दशमस्थान मजबूत करण्यासाठी तुम्हाला शनिदेवाची मंत्रजाप, शनिदेवाची सेवा या गोष्टी तुम्हाला
फायदेशीर ठरतात. दशमभावातून आपण वडिलांचं कुटुंब, वडिलांचा बँक बॅलन्स, वडिलांची वाणी आणि ओव्हरऑल व्यक्तीला लाईफमध्ये किती स्टेटस मिळणार आहे हे देखील आपल्याला बघता येतं. 11वं स्थान 11th हाऊस, याच्या मालकाला एकादशेश म्हणून संबोधलं जातं. काही लोक लाभेश देखील म्हणतात, कारण हे लाभ स्थान आहे. इथे काही बरेच ग्रंथांमध्ये प्रत्येक ग्रह इथे शुभ फळं देतो असं देखील म्हटलेलं आहे, पण ते लाभाच्या बाबतीत आहे. जे मी बघितलं तर इथले ग्रह लाभ देतात, पण व्यक्तीला रोगासाठी अडचणी किंवा रोग उत्पन्न करतात. मोठा भाऊ, आपले चुलते, वडिलांचे सिबलिंग्स या स्थानावरून आपल्याला बघता येतात. व्यक्तीला किती लाभ मिळणार आहे, कुठल्या क्षेत्रातून त्याला लाभ मिळणार आहे हे देखील या स्थानावरून बघता येतं. आज मित्र परिवार किती मोठा आहे, सोशल नेटवर्क व्यक्तीचं कसं आहे हे देखील लाभस्थान आपल्याला दाखवतं. या स्थानाला हाऊस ऑफ मल्टिप्लिकेशन देखील म्हटलं जातं, कारण एक इच्छा संपली की दुसरी इच्छा पूर्ण झाली, तिसरी इच्छा. हे इच्छा काय थांबत नाहीत. तर याचा मालक ज्याही स्थानात जाऊन बसतोय तर तिथे तो मल्टिप्लाय करतो. गुडघ्याच्या खालचा आणि अनवटीच्या वरचा, म्हणजे ज्याला आपण नडगी म्हणू, हा भाग पायाचा हा या स्थानावरून आपल्याला बघता येतो. आज जसं दशम स्थानाला आपल्याला बलशाली करण्यासाठी आपण शनिग्रहाची उपासना केली पाहिजे, तर तसंच आपल्याला 11व्या स्थानाचेही शुभफळं घेण्यासाठी आपण शनिदेवाची उपासना मंत्रजाप करू शकतो. 12वं घर 12th हाऊस, व्ययस्थान, याला व्ययश म्हणून संबोधलं जातं. व्यय म्हणजे खर्च. याला काही लोक हाऊस ऑफ लॉसेस देखील म्हणतात. तर लॉसचा हाऊस हे नाही आहे माझ्या मते, खर्चाचं नक्की आहे. तर आपण जो खर्च करणार आहे आपल्या आयुष्यामध्ये, तो इन्व्हेस्टमेंटच्या स्वरूपात खर्च असेल तर तो इन्व्हेस्टमेंट होईल, आणि वाया जाणारा असाच उगीच केलेला खर्च असेल तर तो लॉस होईल. त्यामुळे आपण जो खर्च करतो तो ओव्हरऑल खर्च या स्थानात आपण बघू शकतो. मेडिटेशन, योगा, अध्यात्म, जंगल, डोंगर, उंचाचं ठिकाण, जेल, हॉस्पिटल, मेंटल हॉस्पिटल, या सर्व गोष्टी 12व्या घरावरून आपल्याला बघता येतात. आज आधीच्या काळी या स्थानाला खूपच वाईट म्हणून बघितलं जायचं, कारण एखादी व्यक्ती आपलं गाव सोडून दुसऱ्या ठिकाणी जाते, कारण हे फॉरेनला दर्शवणारं हे स्थान आहे. तर त्या काळी ज्या व्यक्तीकडे आपला जमीन जुमला नाही आहे, शेती नाही आहे, तो व्यक्ती कामानिमित्त मग आपलं उदरनिर्वाह करण्यासाठी बाहेर जायचा. किंवा एखादा राजा शिक्षा म्हणून एखाद्याला देशातून बाहेर काढायचा, तर त्याला देश निकाला योग म्हणायचे. पण आजच्या या बदलत्या काळामध्ये आज फॉरेनला जाण्यासाठी लोक नवस करतायत की मी कधी फॉरेनला जाईल. तर हे काळानुरूप या स्थानामध्ये आज हा स्थान शुभ बनला आहे. आज कुंडली दाखवताना जे लोक येत आहेत, तर महत्त्वपूर्ण प्रश्नांमध्ये एक प्रश्न, मी फॉरेनला जाईल का, हा देखील व्यक्तीचा असतो. आज शरीरातल्या भागामध्ये जो तळपाय हा भाग आहे, हा 12व्या भावावरून आपल्याला बघता येतं. 12व्या भावाला बलशाली करण्यासाठी, शुभफळं मिळवण्यासाठी रोज खोबरेल तेलामध्ये थोडंसं भीमसेनी कापूर तुम्ही मिक्स करून तळपायाची मसाज तुम्ही केली, त्यानी झोप देखील चांगली लागते. कारण हे झोपेचं स्थान आहे, हे स्वप्नांचं स्थान आहे, हे बेडरूमचं स्थान आहे. तर तुम्ही एक 5 ते 10 मिनिटाची तळपायाची मसाज करून तुम्ही या स्थानाची शुभफळं घेऊ शकता. मी सुहास जोशी आपला सस्नेह निरोप घेतो.